हाय गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कल्याण प्रॉपर्टीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी जो 3 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। एंट्रीलाच पहिले आपण बघूया, पूर्ण त्यांनी इथे सर्व फर्निचर वगैरे केलेलं आहे। लाईट वगैरे इथे सर्व लावलेले आहेत। 2 लिफ्ट दिलेले आहेत। एका फ्लोअरला त्यांनी 4 फ्लॅट दिलेले आहेत। तर अशा पद्धतीने हा 3 BHK चा युनिट आहे। कोणी बाहेरून आलेला त्याला पहिले इंटरकॉमने इथे आल्यावरती आतमध्ये त्याला दिसलं जाईल का कोण आलेलं आहे, काय इंटरकॉमची पण इथे सर्व्हिस दिलेली आहे। तर आपण इथे एंट्री केल्यावरती हा 3 BHK चा युनिट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। याचा कार्पेट एरिया तुम्हाला 850 चा बघायला भेटत आहे आणि 14,500 तुम्हाला इथं बिल्टअप बघायला भेटत। तर अशा पद्धतीने हा 3 BHK चा लिव्हिंग एरिया या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। कल्याण स्टेशन इथून तुम्हाला 3-3.5 किलोमीटरचा अंतर आहे। बाजूला तुम्हाला रिलायन्स मार्ट आहे, डीमार्ट आहे, अशा सर्व सोयी सुविधा, किराणा स्टोर वगैरे ह्यासाठी तुम्हाला इथे बघायला भेटत आहे। तर आपण आता फ्लॅट पूर्ण बघणार आहे। एंडिंगला आपण प्राइस जाणून घेणार आहे। तर एंट्री केल्यावर तुम्हाला लिव्हिंग एरिया बघायला भेटत आहे। या ठिकाणी अगदी स्पेशियस पूर्ण बाल्कनी बघायला भेटत आहे। व्ह्यू ही तुमचा इथे ओपन इथे तुम्हाला दिसत आहे। समोर तुम्हाला रिलायन्स मॅट दिसत आहे आणि लहान पोरांना खेळण्यासाठी तिकडे मोठं गार्डन ही इथे बघायला भेटत आहे। आणि इथे तुम्हाला फ्रेंच विंडो इथेही तुम्हाला दिसत आहे। अशा पद्धतीने हा तुमचा बाल्कनीचा एरिया बघायला भेटत आहे। त्यानंतर हा तुमचा लिव्हिंग एरिया मध्ये तुम्हाला हा डायनिंग एरिया इथे बघायला भेटत आहे। या साईडला तुमची सोफा सेटची अरेंजमेंट आहे। इकडे तुम्हाला सेफ्टी डोर वगैरे करून भेटलेला आहे। या साईडला तुम्हाला हा टीव्हीचा युनिट हा फिक्स राहणार आहे, असं आहे तसं। तर हा लिव्हिंग एरिया तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। आता आपण किचन मध्ये एंट्री करणार आहे। इथेही तुम्हाला खाली वॉचमॅनच्या ठिकाणी तुम्ही एंट्री केल्यावरती इथे तुम्हाला अपडेट भेटणार आहे। त्यानंतर आपण जर किचन मध्ये एंट्री केल्यावरती किचन मध्ये फुल फर्निश केलेला तुम्हाला युनिट बघायला भेटत आहे। तर या साईडला दोघं साईडला त्यांनी पूर्ण फर्निचर केलेलं आहे। या साईडला त्यांनी वॉशिंग मशीनचा पॉइंट दिलेला आहे। ह्या साईडला सेपरेटली फ्रीजचा दिलेला आहे। या साईडलाही त्यांनी इकडे बनवलेलं आहे फर्निचर। वरती इथे त्यांनी सेफ्टीसाठी बनवलेलं आहे। इथेही चिमणीचा इथं आउटपुट त्यांनी बाहेर काढलेला आहे। पाणीही इथे तुम्हाला 24 तास बघायला भेटत आहे। अशा पद्धतीने हा किचनचा एरिया या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे। या साईडलाही त्यांनी फर्निचर केलेलं आहे। इथेही भांडे वगैरे धुतल्यावरती इथेही तुम्ही ठेवू शकता आणि इथेही स्टोर करण्यासाठी इकडे त्यांनी जागा दिलेली आहे आणि व्हेंटिलेशन साठी इकडे तुम्हाला ओपन व्ह्यू बघायला भेटत आहे। तर अशा पद्धतीने किचनचा एरिया झालेला आहे। त्यानंतर आपण बाथरूमचा एरिया बघणार आहे। बाथरूम ही अगदी स्पेशियस बघायला भेटत आहे तुम्हाला इथे। त्यानंतर इकडे हा पॅसेज एरिया तुम्हाला बघायला भेटत आहे। बाथरूम मध्ये तुम्हाला पूर्ण स्टाईल करून इथे भेटलेले आहे। त्यानंतर पॅसेज एरियामध्ये एंट्री केल्यावरती पॅसेज एरियामध्ये पण त्यांनी फुल स्टाईल केलेले आहे। या साईडला बेसिंगचा सेपरेट एरिया इथे बघायला भेटत आहे। या साईडला तुमचा कॉमन बेडरूम बघायला भेटत आहे। तर कॉमन बेडरूम मध्ये आपण एंट्री केल्यावरती या साईडला तुम्हाला फ्लावर बाल्कनी इकडे दिसत आहे। त्यानंतर या साईडला तुमचा वॉर्डरोब साठी जागा दिली आहे। ही तुमची बेडची अरेंजमेंट इथे बघायला भेटत आहे। त्या साईडला तुम्हाला ड्रेसिंग टेबल हा तोही तिथे दिसत आहे। अशा पद्धतीने हा कॉमन बेडरूम बघायला भेटत आहे। त्यानंतर आपण दोघं आता मास्टर बेडरूम मध्ये एंट्री करणार आहोत। तर अशा पद्धतीने तुम्ही कॉमन बघितला। ह्या ठिकाणी तुम्हाला मास्टर बेडरूम इकडे बघायला भेटत आहे, इकडे बघायला भेटत आहे। पहिले आपण हा मास्टर बेडरूम बघणार आहे, त्यानंतर हा नंतर बघणार आहे। ते हा तुम्हाला मास्टर बेडरूम अगदी एरिया याचा खूप मोठा इथे दिसत आहे। तुम्हाला लाईट लावण्याची काही गरज नाही तुम्हाला इथे, अगदी भरपूर उजेड या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे। या साईडलाही तुम्हाला फ्रेंच विंडो दिलेले त्यांनी। फ्रेंच विंडो इथं बघायला भेटत आहे। इथं तुम्हाला फ्लावर बाल्कनी इथे दिसत आहे। समोरचाही व्ह्यू तुमचा ओपन राहणार आहे। अशा पद्धतीने हा तुमचा मास्टर बेडरूमचा पहिला बेडरूम झालेला आहे। या साईडला आल्यावरती हे तुमचा बेडची अरेंजमेंट दिलेली आहे। या साईडला तुमचा हा वॉर्डरोबची अरेंजमेंट दिलेली आहे। सेम कन्सेप्ट पहिले बघितलेला, सेम ड्रेसिंग टेबलचे हा इकडे साईडला त्यांनी युनिट दिलेला आहे। त्यानंतर हा मास्टर बेडरूमचा बाथरूम ही अगदी स्पेशियस इथे तुम्हाला बघायला भेटत आहे। आणि ह्या साईडला समोरच्या ठिकाणी तुम्हाला
वॉर्डरोबसाठी फर्निचर केलेलं आहे, तिथेही तुम्ही स्टोअर करू शकता। या साईडला पूर्ण वॉर्ड हे बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता। लास्ट आपण मास्टर बेडरूम इथे बघणार आहोत। मास्टर बेडरूम मध्ये तुम्हाला एक प्लस पॉइंट मोठी बाल्कनी बघायला भेटत आहे, ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। एंट्री केल्यावरती तुम्हाला बेडची साईज पण दिसेल, समोर तुम्हाला कबर्डची अरेंजमेंट समोर देते। बाथरूम साइड, या साइडला तुमचा हा गॅलरीचा एरिया आहे, अगदी स्पेसफुल बघायला भेटत आहे। या बिल्डिंग मध्ये सोसायटीमध्ये तुम्हाला स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सर्व गोष्टी इथे तुम्हाला भेटणार आहेत। तर अशा पद्धतीने हा 3 BHK चा युनिट कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। त्यानंतर हा तुमचा लास्ट मास्टर बेडरूमचा हा बाथरूम बघायला भेटत आहे। तर अशा पद्धतीने हा 3 BHK चा युनिट तुम्हाला कसा वाटला। सगळ्या ठिकाणी त्यांनी स्टाईल वगैरे लावलेले आहेत, फ्रेंच विंडो बघायला भेटत आहे, पूर्ण चारी बाजूला ओपन व्ह्यू बघायला भेटत आहे। अशा पद्धतीने हा 850 चा कार्पेट एरिया, 1450 चा बिल्टअप एरिया, स्विमिंग पूल, गार्डन इथे बघायला भेटत आहे। याची प्राइस तुम्हाला 1,11,00,000 दिलेले आहे। त्याच्यामध्ये निगोशिएशनचा पार्ट आहे। फ्लॅट मध्ये एक वेळा व्हिजिट करा, नक्की तुम्हाला आवडण्यासारखं आहे, नक्की तुम्हाला आवडेल। सर्व गोष्टी इथून जवळच आहे, किराणा स्टोअर, मार्केट, डीमार्ट वगैरे या सर्व गोष्टी इथे तुम्हाला बघायला भेटत आहे। तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, नवीन असणार सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण रोज माझी येणाऱ्या दिवसाला माझी व्हिडिओ असते, तर ती मिस होऊ देऊ नका। 1 BHK, 2 BHK, 3 BHK अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, नवीन असणार शेअर करा, लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।